निराशा हा असा आजार आहे की एकदा कुणाला त्याचा फटका बसला की तो बाहेर येणे खूप कठीण होते. बरेच लोक मोठ्या उत्साहात नवीन कार्य सुरू करतात, परंतु जर आपण निश्चित केलेल्या मुदतीत यश प्राप्त झाले नाही तर काही काळानंतर सर्व उत्साह ओसरण्यास सुरुवात होते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यामध्ये मोटिवेशनलची कमतरता. आपल्याला आपल्या जीवनात मोटिवेशनलची खूप गरज असते. म्हणूनच मी तुमच्यासाठी बेस्ट असे मोटिवेशनल सुविचार घेऊन आलेले आहे. मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजून जा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. जेव्हा सगळं संपून गेलेलं असतं असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही आता काय करत आहात. दिवसभरात तुमच्याकडे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावर करत आहात. आपला विश्वास, आपला प्रयत्न आणि कष्ट हेच आपले नशीब बदलत असतात. चूक सुधारण्यासाठी चुका कराव्या लागतात, तेव्हाच योग्यतेची जाणीव होत असते. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमावावं लागतं, तरच त्या गोष्टीला किंमत असते. जीवनामध्ये खरे सक्सेस मिळवायचा असेल तर मार्गदर्शन आणि रोल मॉडेलची आवश्यकता असते. आपला स्वाभिमान आणि आत्मविश्वास जपणे आणि यश आपल्या पदरी पडणे ही ताकद प्रत्येक व्यक्तीमध्ये असायला पाहिजे. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्याची मतं बदलतात. चांगली माणसे आणि चांगली पुस्तके लगेच लक्षात येत नाहीत, त्यांना वाचावं लागतं. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. जिथे प्रयत्नाची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा.